शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आज शिवतीर्थ मैदान येथे त्यांची संध्याकाळी 7 वाजता ही सभा पार पडणार आहे। आम्ही या ठिकाणी शिवतीर्थ मैदानाच्या परिसरात आहोत। आपण पाहू शकतात की हा शिवतीर्थ मैदानाचा परिसर आहे। एक मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येत असून जवळपास 20 ते 25 हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था ही या ठिकाणी लावण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या थेट संपर्क कार्यालयाच्या बाहेरच ही सभा पार पडत असल्या कारणामुळे जळगावात एक मोठं राजकीय वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत आणि एक उद्धव ठाकरे आज सभेच्या माध्यमातून नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहे दीपक राजपूत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशी नेमकी तयारी करण्यात आली आहे। दादा काय सांगणार आज उद्धव साहेब जळगाव आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आज जिल्ह्यामध्ये येतात। अतिशय जल्लोषाचं वातावरण आज आमच्या जिल्ह्यामध्ये झालेलं। प्रत्येक गावाहून प्रत्येक दोघं मतदारसंघातून चांगल्यापैकी लोकांची आज इथं गर्दी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहे आणि आज आम्ही 20 ते 25 हजाराची बैठक व्यवस्था केलेली आणि बाकी मग हाच अजून ग्राउंड भरलेलं आहे आणि ह्या गद्दारांचा समाचार घेण्यासाठी उद्धव साहेब येणार आहे आणि त्यासाठी असंख्य शिवसैनिक पूर्ण जिल्ह्यातून इथे जास्तीत जास्त गर्दी राहणार आहे। ठाकरे टोप जळगाव 100% गद्दारांचा आहे आणि विरोधकांचाही समाचार घ्यायला आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब येणार आहे। इथं कशी तयारी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे? आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे। प्रत्येक गावाहून वगैरे गाड्यांचे नियोजन केलेले आहे। काही रेल्वेने येणार आहे, काही भुसावून, काही चाळीसगावचे लोक आहे, असे असंख्य शिवसैनिक साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येणार। कारण जळगाव जिल्ह्यामध्ये हे गद्दार पळून गेल्यानंतर पहिली साहेबांची सभा इथे, त्यामुळे खूप वातावरण चांगलं जोरात आहे आणि आमचा उमेदवार 1001% निवडून येणार आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे हे आज जळगाव दौऱ्यावर येत असून मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांचा ते सभेच्या माध्यमातून समाचार घेणार आहे। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री अनिल पाटील असतील, या तीनही मंत्र्यांचा देखील ते सभेच्या माध्यमातून या ठिकाणी समाचार घेणार आहे आणि एक मोठी जय्यत तयारी जळगावामध्ये या ठिकाणी शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।